आज आपण मस्त पापुद्रेवाली मेथीची मसाला भाकर बनविणार आहोत. लो ऑइल रेसिपी आहे. वेट लॉससाठी सुद्धा तुम्हाला वापरता येईल आणि बनवायला तर अगदी सोपी आहे. थापूनसुद्धा आज आपण बघणार आहोत आणि जर तुम्हाला थापून भाकरी बनवता येत नसेल तर दुसरी पद्धतसुद्धा बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वात पहिले आपण भाकरीसोबत खाण्यासाठी लागणारा ठेचा तयार करून घेऊ. तर त्यासाठी गॅसवरती आपण तवा ठेवून घेतला, गॅस सुरू करून घेतला आणि ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या आपण यामध्ये घालून घेऊ. 4 ते 5 मी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या आणि अशा 3 कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्या. म्हणजे आपला जो ठेचा आहे तो अजिबात तिखट होणार नाही. आणि ह्या मिरच्या आपल्याला इथे आता खमंग परतवून घ्यायच्या आहेत. छान डॉट परेपर्यंत भाजून घ्यायच्या. मिरच्या मस्त परतल्या गेलेल्या आहेत. आता त्यामध्ये पोहे खायच्या चमचानी 1 चमचावरून तेल घालून घ्यायचं. आणखी अर्धा मिनटं परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं. परत 1 मिनटं परतवलं की आपण गॅस बंद करून ह्या मिरच्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या. मिरच्या थंड होईपर्यंत भाकरीचं पीठ भिजवून घेऊ. भाकरी तयार करण्यासाठी 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं, अर्धी वाटी भरून गव्हाचं पीठ, थोडं कमीच घालते. पोहे खायच्या चमच्यानी 2 चमचे भरून चण्याचं पीठ, किंवा तुमच्याकडे जर मल्टीग्रेन आटा असेल तर तो घातला तरीही चालेल, किंवा मिसळाचं जे आपण दळून आणतो ते पीठ असेल तर घाला. त्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचा बारीक आकारामध्ये कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. 1 वाटी भरून आपण यामध्ये मेथी घालून घेऊ. मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. 1 मूठ भरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली. ते 10 कढीपत्त्याचे पानं घालून घे. अर्धा चमचा भरून मीठ, अर्धा चमचा भरूनच लाल तिखट, 1 पाव चमचा भरून हळद, 1 पाव चमचा भरून जिरं, 1 पाव चमचा भरून धनेपूड, 1 ते 2 चमचा भरून दही घालून घ्यायचं. त्यामुळे आपल्या भाकरीला चव मस्त आंबट येते हलकीशी आणि भाकर सॉफ्टसुद्धा बनते. आता हे सगळं आपण हाताच्या साहाय्याने पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी गोळा भिजवतो ना, अगदी तसाच, फक्त त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा भिजवून घ्यायचा. वजन कमी करायचा जर विचार करत असाल तर ही भाकरी संध्याकाळच्या जेवणात, सकाळच्या जेवणात नक्की करून बघा. पचायला अतिशय हलकी होते आणि 1 थेंब तेल न वापरता सुद्धा आज आपण ही भाकरी बनविणार आहोत. आणि हे बघा, इथे मस्त घट्ट असा गोळा मळून घ्यायचा, कारण थोड्या वेळाने भाजी आणि मीठ आपण यामध्ये घातलेलं असल्यामुळे त्याला आणखी पाणी सुटतं. तर लगेच भाकरी करायला द्यायची. छान गोळा मळून घ्यायचा. भाकरी करताना गोळा छान मळला ना की भाकरी छान सॉफ्ट होते. आता यामधला अर्धा गोळा मी काढून घेतला आणि अर्धा गोळा छान हाताने मळून घेतला. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोल करून घेतला. हा जो अर्धा गोळा आहे हा आता आपण बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर हा तयार केलेला उंडा आपण कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हातावरती त्याची चाकोली तयार करून घ्यायची. म्हणजे जेवढी भाकर तुम्हाला अशी गोल गोल फिरवून मोठी करता येईल ना तेवढी अशी हातावरच करून घ्यायची. म्हणजे ताटामध्ये थापायला अगदी सोपी होईल. आणि हे बघा, आता मला जमते तेवढी मी हातावरच मोठी करून घेते. त्यानंतर ताटावरती असं पीठ भरभरून घ्यायचं, त्यावरती भाकरी ठेवून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गोल गोल फिरून हाताच्या सहाय्याने ही भाकरी थापून घ्यायची. आणि बघा, मस्त अशी भाकरी थापल्या गेलेली आहे. छान पातळसुद्धा झालेली आहे. अशी ही तयार भाकरी आता आपल्याला भाजून घ्यायची आहे. आपली मिरची पूर्णपणे थंड झालेली आहे. ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. परत आपण गॅसवरती तवा ठेवून घेतला, गॅस सुरू करून घेतला. तवा मध्यम तापलेला आहे. आता त्यावरती आपल्याला ही करून घेतलेली भाकरी घालून घ्यायची आहे. भाकरी घालताना वरची जी बाजू होती ती आपल्याला अशी खाली करायची आहे आणि खालची जी बाजू आहे ती आपल्याला वरती करून घ्यायची आहे. बघा, खालच्या बाजूला पीठ जास्त असतं, त्यामुळे काय करायचं, खालची बाजू वर करायची आणि वरची बाजू खाली करायची. वरून आता आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागते मैत्रिणींनो. तेवढीच ही भाकरी हेल्दीसुद्धा आहे. 1 मिनिट झालेला आणि आपली भाकरी वरच्या साईडनी हलकीशी कोरडी झालेली आहे. आता ही भाकरी आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परतवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून ही भाकरीसुद्धा खालच्या साईडनी डॉट पडेपर्यंत आपण भाजून घेऊ. 1 मिनिट झालेला. संपूर्ण भाकरी पहिल्यांदा सराट्याच्या साहाय्याने अशी सोडवून घ्यायची. खालच्या साईडनी चेक करायची. डॉट्स पडलेले आहेत. आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून मंद आचेवरती ही भाकरी शिजवून घ्यायची. भाकरी मंद आचेवरती भाजली की सगळीकडे एकसारखी भाजल्या जाते. मंद आचेवरती भाकरी भाजून 1 मिनिट झालेला आहे आणि तुम्ही आता बघू शकता छान भाकरी इथे पूर्णपणे शिजलेली आहे. अशी ही भाकरी आता आपण
डायरेक्ट गॅसवरती भाजून घ्यायची आहे. या स्टेजला आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण नॉर्मल भाकरी भाजतो अगदी तशीच आपल्याला ही भाकरी इथे भाजून घ्यायची आहे. छान पापुद्रा सुटलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. अल्टीपल्टी करून सगळ्या बाजूनी मस्त चांगली भाकरी भाजून घ्यायची. आणि बघा इथे आपली ही भाकरी भाजून झालेली आहे. छान याला पापुद्रा सुटलेला आहे. सध्या गरम आहे. मी थोड्या वेळाने तुम्हाला याचा पापुद्रा काढून दाखवते. दुसऱ्या पद्धतीची भाकर करण्यापूर्वी आपण पहिल्यांदा ठेचा तयार करून घेऊ. आता आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. थंड झालेली मिरची, लसूण आणि जिरं मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घ्यायचं. अंदाजे मीठ घालून घ्यायचं. झाकण लावून आपण इथे जाडसर ठेचा वाटून घ्यायचा. आणि हे बघा इथे आपला हा जाडसर ठेचा वाटून झालेला आहे. ठेचा हा जाडसरच छान वाटतो, परंतु काही जणांना छान प्लेनसुद्धा आवडतो, तर थोडं जास्त फिरवून घ्यायचा. आपला ठेचा तयार झालेला आहे. भाकरीसुद्धा तयार झालेली आहे. आता मैत्रिणींनो, तुम्हाला जर मी ज्या पद्धतीने थापली त्या पद्धतीने जर भाकरी थापता येत नसेल तर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. तर राहिलेला जो गोळा आहे तो हातावरती छान असा गोल करून घेतला. पहिल्यांदा मस्त मळून घेतला. त्यानंतर आपल्याला हा कोरड्या पिठामध्ये असा बुडवून घ्यायचा आहे. हाताच्या साहाय्याने याची चाकोली करून घ्यायची आहे. जसं पहिल्यांदा आपण करत होतो शक्य तेवढा मोठा गोळा इथे करून घ्या. त्यानंतर आता आपण पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावरती थोडंसं पीठ घालून घेऊ. हा गोळा यावरती ठेवून घेतला. वरून परत थोडंसं पीठ घालून घेतलं. ज्याप्रमाणे चपाती लाटतो ना अगदी तशीच इथे तुम्ही ही भाकरी लाटून घेऊ शकता. फक्त चपातीसारखी पातळ नाही लाटायची, भाकरीसारखी हलकीशी जाडसर ठेवायची, म्हणजे खायलासुद्धा छान वाटते. हलकीशी अशी तुम्ही इथे थापून घ्या. चला तर मग ही लाटलेली भाकरीसुद्धा तयार झालेली आहे. आता आपण ही भाकरीसुद्धा तव्यावरती भाजून घेऊ. गॅस सुरू करून घेतला. आता ही भाकरीसुद्धा आपल्याला वरचा पार्ट खाली घ्यायचा आहे आणि खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला वरती घ्यायचा आहे. बघा अशी ही भाकरी आपल्याला टाकून घ्यायची आहे. हलकंसं पाणी लावून घ्यायचं आहे. वरच्या साईडने आपली भाकर हलकीशी कोरडी झालेली आहे. आता आपण हिला पलटवून घेऊ. 1 मिनिट झालेला आहे. पहिले सराट्याच्या साहाय्याने भाकरी अशी सोडवून घ्यायची आणि बघा अजून ही भाकरी खालच्या साईडने पूर्णपणे शिजायची आहे. त्यामुळे परत आपण 1 ते 1.5 मिनटं ही भाकरी मस्त मीडियम टू हाय फ्लेमवरती भाजून घेऊ. 1 मिनिट झालेला आहे आणि तुम्ही बघा इकडे आपली भाकरी छान भाजल्या गेलेली आहे. मी ही भाकरी डायरेक्ट गॅसवरती ठेवून भाजून घेते. तुम्ही कशा पद्धतीने ही भाकरी भाजतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अल्टीपल्टी करून मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाकरी भाजून घ्यायची, म्हणजे छान पापुद्रा आपल्या या भाकरीला सुटतो. आणि हे बघा इथे आपली ही भाकरी छान दोनही साईडनी खरपूस भाजल्या गेलेली आहे. अशी ही तयार भाकरी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता छान पापुद्रा आपल्या या भाकरीला सुद्धा आलेला आहे. आणि हे बघा ही पहिली भाकर आहे. हे बघा असा पापुद्रा हिचा निघतो आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही भाकरी करून बघा, खायला खूप छान लागते. आता इथे ह्या 2 भाकरी यावरती आपण तयार करून घेतलेला ठेचा वाढून घेऊ. 1 लोणच्याची फोड आणि त्यासोबत असा हा फोडलेला कांदा. वरून ठेच्यावरती शेंगदाण्याचं तेल घालून घ्या. आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो अतिशय सॉफ्ट अशी भाकरी आपली इथे तयार झालेली आहे. बघा ठेच्यासोबत तर ही भाकर खायला अतिशय टेस्टी लागते. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरामधून बघताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.